खूप अवघड देखील होती आणि त्यामध्ये भगूरच्या जनतेने जो माझ्यावर विश्वास टाकलेला आहे किंवा माझ्या कामाची जी पावती मला दिलेली आहे त्यासाठी त्या संधीचं मी सोनं करायचा प्रयत्न करेल आणि निश्चितच त्या पदाला मी न्याय देऊन भगूरकरांचा हा विश्वास जो आहे तो वर न्यायचा प्रयत्न करेल. टोकाचा संघर्ष बघायला मिळाला. एकनाथ शिंदेंची देखील सभा झाली, अजित पवारांनी देखील आपल्यासाठी सभा घेतलेली होती. टोकाचा संघर्ष बघायला मिळत होता निवडणुकीत. हो, टोकाचा संघर्ष होता. प्रत्येकजण आपापल्या परीने लढत होतं. ही म्हणजे मैत्रीपूर्वक लढत आम्ही केली होती. त्यामुळे वरती अजून आम्ही महायुतीमध्ये आहोत. आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी येऊन त्यांच्या उमेदवारांची सभा घेतली. त्याच हिशोबाने आमच्या नेत्यांनी आमच्यासाठी सभा घेतली. तर वरच्या पक्षाचा जो आदेश राहील त्या हिशोबाने आम्ही काम करू आणि ही मैत्रीपूर्ण लढत होती हे आम्ही निवडणुकीच्या आधीच सांगितलं होतं. त्यामुळे कुठलीही भावना म्हणजे संघर्ष झाला, लढाई होती, पण जिंकलो. काय कुठले प्रश्न आहेत की आता त्या प्रश्नांना भगूरचे जे प्रलंबित प्रश्न आहेत, इतक्या वर्षापासून गार्डनचा प्रश्न असेल, इतर प्रश्न असेल, जे प्रलंबित प्रश्न आहेत ते पहिले मार्गी लावायचं गरज आहे. कारण 20-20 वर्षापासून ते कामं अर्धावट राहिलेली आहेत आणि ही कामं झाल्यानंतर ही नागपुरातली दृश्य आहेत. नागपूरमध्ये एकीकडे काँग्रेसचे 2 उमेदवार विजयी झालेले आहेत तर दुसरीकडे काटोलमधलं ते चित्र होतं. तर